कुंभ राशी 30 जूननंतर सर्वात मोठी खुशखबर. ही भविष्यवाणी काळ्या दगडावरची रेघ ठरणार. आता तुला तुझा हक्क मिळणार. आजपासूनच अडकलेले पुढचे निर्णय पुढे सरकतील. नात्यांमधला समतोल परत येईल आणि अशा मोठ्या घटना घडतील ज्या ऐकून तुम्ही स्वतःलाच म्हणाल, इतका काळ शांत राहिला, आज माझ्यासाठी सार्थक झालं. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण की आजची ही गोष्ट संपूर्ण भविष्य नक्कीच बदलू शकते. व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एकच सांगेन की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्कीच करा. आपला सकारात्मक प्रतिसाद मला अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतो, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग जाणून घेऊया 30 जूननंतर अशा कोणत्या खुशखबर आहेत जे आपल्याला मिळणार आहे, जे की अडकलेले निर्णय, न्याय आणि नशिबात तुमच्या बाजूने वाढणार. तर आता होय मंडळीनं, ही पहिली खुशखबर तुमच्या मनाला दिलासा देणारी ठरणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून काहींसाठी तर वर्षभरापासून एक गोष्ट तुमच्या आयुष्यात अडकली होती. निर्णय होत नव्हते, कागदपत्रे रखडली होती, एखादं काम वारंवार पुढे ढकलत जात होतं. तुम्ही शांतपणे वाट पाहिली, वाद घातला नाही, कोणावर आरोप केला नाही, पण आतून मन मात्र थकलेलं होतं. मी योग्य आहे तरी पण माझ्या बाबतीत असं का घडतंय, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये सतत येत होता. आता ग्रहांची चाल स्पष्टपणे सांगते, न्यायाचा काळ आता सुरू होतोय. जे निर्णय लांबले होते ते अचानक पुढे सरकतील. एखादा फोन कॉल, एखादी सही, एखादा सकारात्मक मेसेज आणि तुमचं काम आता मार्गी लागणार. काहींसाठी तर आयुष्यात कायदेशीर बाबी, सरकारी काम आणि ऑफिसमधले अडथळे आता तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता आहे. त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, शांत राहण्याचा फायदा नक्कीच झाला. ही खुशखबर फक्त काम पूर्ण होण्याची नाही, तर ती तुमच्या सही आम्हाला मिळालेल्या बक्षिसाची पावती आहे. जिथे तुम्हाला वाटत होतं की सगळं थांबलं आहे, तिथे अचानक गती येईल. तुम्हाला सांगते, ही सुरुवात आहे. आता नशीब हळूहळू ठामपणे आता तुमच्या बाजूने वळायला लागले. खुशखबर नंबर 2 असणार आहे, जी म्हणजे आर्थिक समतोल, पैसा आणि लाभ तुम्हाला आता मिळणार. तर होय मित्रांनो, दुसरी खुशखबर जी आहे ती येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या आर्थिक आयुष्यातला समतोल आणि स्थैर्य देणारे असणार आहे. गेल्या काही काळापासून पैसे येत होते, पण तो टिकत नव्हते. कधी अचानक खर्च वाढत होते, कधी इतरांसाठी खर्च करताना स्वतःसाठी कमी उरलं. मी कमवतोय पण हातात मात्र काही राहत नव्हतं, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये अनेकदा आला असेल. आता ग्रहांची चाल अशी होते की तुमच्या आयुष्यात आर्थिक न्याय सुरू होतो. थांबलेले पेमेंट, रखडलेले पगारवाढ, बोनस, एखादा जुना देणं, यापैकी काहीतरी अचानक तुमच्या हातात पडणार. काहींसाठी तर आयुष्यात उत्पन्नाचा नवीन मार्ग देखील सुरू होतोय, जो हळूहळू पण स्थिर पैसा तुम्हाला नक्कीच देणार. या काळात तुम्ही घेतलेला आर्थिक निर्णय तुमच्यासाठी योग्य ठरते आणि तुम्हाला सांगते, या काळात येणाऱ्या दिवसांमध्ये या बदलामुळे तुमच्या मनाला शांतता येईल. पैशांबद्दलचा जो ताण होता तो कमी होईल आणि भविष्यासाठी नियोजन करण्याचा तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे. तुम्हाला जाणवेल, आता मी सगळ्यांना सांभाळताना स्वतःला देखील मी सांभाळू शकतो, सुरक्षित ठेवू शकतो. आणि ही खुशखबर म्हणजे फक्त तुमची धनलाभाची नाही, तर आर्थिक समतोल तुम्हाला परत मिळण्याचे आहे. आणि हे नशीब तुमच्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. खुशखबर असणार आहे तिसरी, ती म्हणजे मंडळींनो, मान सन्मान यांच्यामध्ये नक्कीच वाढ होणार. तुमची ओळख वाढणारी. तर ही तिसरी खुशखबर तुमच्या आत्मसन्मानाची थेट जोडलेलं आहे. कारण तुम्ही नेहमी समजूत घालता, कोणाचं वाईट केलं नाही, प्रत्येक बाजू तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला. पण या स्वभावामुळे काय झालं, अनेक वेळी लोकांनी तुमचं मत गृहीत धरलं, तुमच्या कामाकडे दुर्लक्ष केलं आणि निर्णय घेताना तुमच्या मताला बाजूला ठेवलं. त्यामुळे मनात एक खंत नेहमीच होती की मी इतकं योग्य असूनही मला का विचारलं घेतलं जात नाही. परंतु मंडळींनो, आता ग्रहांची कृपा अशी होते की तुमच्या आवाजाला वजन आता नक्कीच मिळणार. ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा कुटुंबात तुमचं मत महत्त्वाचं मानलं जाईल. एखाद्या मोठ्या निर्णयात तुमचा पुढाकार घेतला जाईल. खुशखबर 4 आहे, जी म्हणजे नात्यांमध्ये आणि प्रेमसंबंधामध्ये आता तुम्हाला शांतता मिळणं, समतोल मिळणं. तर मंडळींनो, ही चौथी खुशखबर तुमच्या हृदयाची थेट जोडलेली आहे. कारण काय आहे की तुम्ही नात्यांमध्ये नेहमी समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही दोन्ही बाजू नेहमी समजून घेतल्या. तुम्ही वाद टाळले आणि एकदा स्वतःच्या भावना देखील तुम्ही मागे ठेवला. परंतु काय झालं, या स्वभावामुळे काही नात्यांमध्ये तुमचं मन दुखावलं, गैरसमज निर्माण झाला आणि एकटेपणाची भावना निर्माण झाली. मी सगळ्यांसाठी योग्य वागतो, पण हा कोणी का समजून घेत नाही, हा प्रश्न कधी ना कधी तुमच्या मनात नक्कीच आला असेल. आता मंडळींनो, ग्रहांची चाल बदलते आणि तुमच्या आयुष्यात आता नात्यांमध्ये हरवलेला समतोल परत येईल. जिथे दुरावतात नाती, तिथे संवाद सुरू होतो, गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा होईल. काहींसाठी तर आयुष्यात प्रेम संबंध स्पष्ट आहेत ना, तर पुढे नेण्याचे की थांबायचा, हा निर्णय देखील तुमच्या मनाला शांती देणार असेल.
जे एकटे आहे त्यांच्या आयुष्यात अशी व्यक्ती येण्याची शक्यता आहे जिचा स्वभाव तिथे तुमची शिस्त आणि तुमचा समतोल ती समजून घेणे या बदलामुळे तुमचं मन हलकं होईल. सतत सगळ्यांना सांभाळण्याचा ताण कमी होईल आणि स्वतःसाठी जगण्याची जागा मिळेल. तुम्हाला जाणवेल की आता नात्यांमध्ये मीपणा महत्त्वाचा आहे. खुशखबर म्हणजे फक्त प्रेमाचीच नाही तर ती तुमच्या मनाच्या शांततेची आणि जी तुम्हाला सर्वात मोठे सुख देणार आहे. खुशखबर 5 आहे जी म्हणजे आरोग्याबद्दल. तर मंडळींनो, ह्या 5 खुशखबर तुमच्या आयुष्यात आतूनच तीर्थ आणणारी आहे. कारण तुम्ही कायम सगळ्यांचा विचार करता, निर्णय तुम्ही सोडून मापून घेता, पण या प्रक्रियेत तुम्ही स्वतःच्या मनावर ताण मात्र घेता. सतत विचार करणं, निर्णयांची भीती, इतरांना दुखावणे म्हणून त्यांची काळजी करणे, यामुळे काय झालं, तुमचं शरीर तुमचं मन हे कमकुवत होत गेलं, थकत गेलं. कधी झोप लागत नव्हती, कधी कारण असताना तुम्हाला अस्वस्थ जाणवत होते. आता तुम्हाला सांगते, ग्रहांची कृपा अशी मिळते की तुमच्या आयुष्यात मानसिक समतोल परत येणाऱ्या दिवसात तुम्हाला मानसिक शांतता लागेल. डोक्यात जे गुंतून बसलेले विचार होते ते हळूहळू शांत होतील. तुमची झोप सुधारेल, मनावरचं ओझं हलकं होईल, शरीरात नवीन ऊर्जेचा अनुभव येईल. कायमसाठी तर आयुष्यात योग, ध्यान आणि एकांताचा लाभ घ्या. यामुळे तुम्हाला अजून नक्कीच समाधान मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काळात तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवाल. मी योग्य निर्णय घेतला का हा प्रश्न तुम्ही सतत विचारत होता, तो आता बंद होईल. तुम्हाला जाणवेल की मी माझ्या परीने करतो ते बरोबर केलं आहे आणि ते मी खूप काही करत आहे. ही खुशखबर केवळ आरोग्य सुधारण्याचीच नाही तर तुमचं मन, शरीर यांचा जो हरवलेला समतोल होता ना, तो तुम्हाला पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. आणि तुमचं या येणाऱ्या दिवसांमध्ये सुखी आयुष्याचा हा पाया असणार आहे. खुशखबर 6 म्हणजे की तुमच्या भाग्यामध्ये अचानक तुम्हाला पाठिंबा मिळणार आणि तुम्हाला अडथळे तुमच्या जीवनातले दूर होणार. तर होय, 6वी खुशखबर तुमच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या घटना सकारात्मक बदलाच्या आहेत. काही गोष्टी तुम्ही खूप प्रयत्न करूनही जुळवू शकत नव्हता. कधी वेळ चुकीची, कधी लोकांची साथ मिळत नव्हती, तर कधी नशिबानेच पाठ फिरवली होती. त्यामुळे तुमच्या मनात एक भावना होती, मी योग्य आहे, पण माझ्या बाजूने योग्य गोष्टी का जमत नाहीत. परंतु आता ग्रहांची स्थिती अशी होती की भाग्य तुमच्या बाजूने उभे राहते. जिथे अडथळे येत होते तिथे अचानक मार्ग मोकळा होईल. एखादं काम आहे ना, शेवटच्या क्षणी जवळून यायला थांबलेली परवानगी, कागदपत्रे, निर्णय अचानक तुमचे सर्व काही मंजूर होतील. काहींसाठी तर आयुष्यात अशा व्यक्तीची मदत मिळेल की ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आणि तुम्हाला सांगते, त्याच मदतीमुळे मोठा बदल घडेल. या काळात तुम्हाला जाणवेल, गोष्टी जास्त प्रयत्न न करता देखील आता जो सहजपणे जुळून येत आहे. आणि या दिवसांमध्ये काय होणार आहे की या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मनात तुम्हाला विश्वास बसेल की आता हे जे आलेली वेळ आहे ती खरंच माझी आहे. आणि ही खुशखबर म्हणजे फक्त नशिबाचीच नाही तर विश्व तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना उत्तर देत आहे याची खात्री तुम्हाला नक्कीच होईल. खुशखबर 7वी आहे, आयुष्याची दिशा बदलणारी मोठी संधी आता तुम्हाला मिळणार. होय मित्रांनो, 7वी खुशखबर सर्वात मोठी, सर्वात प्रभावी आणि आयुष्याला आता वळण देणारे असेल. कारण हे फक्त मर्यादा देत नाही तर तुमच्या संपूर्ण भविष्यासाठी नवा अध्याय उघडणारे आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक गोष्टी मनात साठवून ठेवत होता. स्वप्न होती, धाडस नव्हतं, कधी संधी होत्या पण योग्य वेळ नव्हती, क्षमता होती परंतु ओळख मिळत नव्हती. त्यामुळे आधुनिक शांत अवस्था होती. मी यासाठीच बनलो आहे, ही माझी वेळ कधी येणार. आता ग्रहांचा मोठा योग असा बनतो की तुमच्या लोकांच्या आयुष्यात निर्णय संधी साधून येईल. आयुष्यात महत्त्वाच्या निर्णयाशी संबंधित असू शकते. सुरुवातीला ही संधी तुम्हाला भीतीदायक वाटेल, पण ही संधी तुम्हाला सुरक्षित बाहेर घेऊन जाणारी असेल. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.